इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात आता नागपूर पोलिसांनी सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। जवळपास 100 तासानंतर नागपूर पोलिसांना जाग आलेली आहे। बघूया। धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरच्या अडचणीत आणखीन वाढ झालेली। कोल्हापूर पाठोपाठ आता नागपूर पोलिसांनी सुद्धा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। खरं तर कोल्हापुरात कोरटकरवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास 100 तासांनी नागपूर पोलिसांना जाग आली। आमच्या सगळ्या समाज बांधवांचा 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा हा दबाव आहे, म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे। आणि आता जर तो कुणाच्या हातात जर सापडला चुकून आणि काही झालं त्याचं सर्व्हिसची जबाब शासन राहणार आहे। त्याचं आमच्या कोणत्याच हे संपूर्ण नागरिक कृती समिती जबाबदार राहणार नाही, हे मी विचारात घ्यावं। प्रशांत कोरटकरवरती इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप आहे। तसंच त्याने सावंतांशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय। इंद्रजित सावंतांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी कोरटकर विरोधात गुन्हा दाखल केलाय। तर कोरटकरने तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला होता। दरम्यान नागपूर पोलिसांनी कोरटकरच्या घराला संरक्षण दिलं होतं। संशयित आरोपीच्या घराला पोलीस संरक्षण दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास नागपूर पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती, पण अखेर नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। गुन्हा त्याचा दाखल केलेला आहे, पण नुसता गुन्हा दाखल करून होणार नाही। जेव्हा आम्हाला लोकांना समजतो कुठं आहे, तो पोलिसाला का समजत नाही की तो कुठं आहे। त्यांनी त्याला पकडावं, त्याच्यावर कारवाई करावी। जर FIR कोल्हापूरला झालं त्याला पकडून कोल्हापूरच्या पोलिसांच्या अधीन करणं हे आमच्या इथल्या पोलिसांचं काम आहे। प्रशांत कोरटकरवरती गुन्हा दाखल करावा म्हणून नागपूरमधील सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला होता। त्यानंतर नागपूर पोलिसांची झोप उडाली। इकडे कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरच्या फोनचा CDR तपासला असता कोरटकरनेच सावंतांना फोन केल्याचं स्पष्ट झालंय। कोल्हापूर आणि नागपूर अशा 2 ठिकाणी कोरटकरवरती गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याच्या भोवती कायद्याचा फास आवळला गेलाय। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।